कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सध्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक इच्छुक उमेदवार असले तरी तरुण वर्गात राजकारणाविषयी आकर्षण आहे। राजकारणात तरुणांचा सहभाग वाढल्याने लोकशाही बळकट होईल हे खरं असलं तरी घराणेशाहीनं राजकारण खालच्या पातळीला नेलंय हे सुद्धा तितकंच खरंय। मुळात प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी धावपळ करणारा आणि ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय त्यांची जाण ठेवणारा चेहरा क्वचितच सापडतो। राजकारणातली घराणेशाही संपवून तरुणांना एकत्र घेऊन प्रभाग क्रमांक 10 मधून एक नवा चेहरा समोर येतोय। अर्थात हा चेहरा अपक्ष उमेदवार असणार आहे। ओबीसी प्रवर्गातून नितेश राजेंद्र बाचल प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय। आश्वासक आणि तरुण वर्गात क्रेज असलेला चेहरा म्हणून नितेश बाचल याच्या नावाची चर्चा आहे। सामाजिक कार्य, क्रीडा, कला या क्षेत्रात सहभाग घेऊन नितेश बाचल याने त्याचा जनसंपर्क बळकट केलाय। प्रभागात असलेल्या समस्या प्रामुख्याने सोडवणं आणि मुख्य म्हणजे डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर मार्ग काढणं यात नितेश बाचल याचा सहभाग दिसून आलाय। राजकारणात बदल हवा म्हणून नितेश बाचल याला तरुण वर्गाची साथ मिळते आणि त्या जोरावर मी निवडून सुद्धा येईल अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे। नितेश बाचल याच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सोशल मीडियावर फिक्स नगरसेवक, युवा बदलाचा निर्धार अशा घोषवाक्यांसह त्याच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरू झाली आहे। स्थानिक पातळीवर त्याच्या कार्याची दखल घेऊन अनेक तरुण आणि नागरिक त्याला साथ देताना दिसत आहेत। कर्जत नगरपालिकेतली ही निवडणूक तरुण नेतृत्वाचा प्रभाव दाखवणारी ठरणार का हे येणारा काळच ठरवेल। मात्र नितेश बाचल याच्यासारखे तरुण कार्यकर्ते राजकारणामध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेनं पुढे येत आहेत हे निश्चितच कर्जतकरांसाठी आशादायी चित्र आहे। त्यामुळे राजकारणात पुढे चल नितेश बाचल असं म्हणत त्याच्या पाठीवर प्रभागातल्या नागरिकांची कौतुकाची थाप पडते। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।